आणि सध्या आपण जी दृश्य पाहतोय ती आहेत अजित पवार गटासंदर्भातली। उद्या अजित पवार यांचा वाढदिवस आहे आणि त्याचं सेलिब्रेशन आजपासूनच केलं जात आहे। कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह आहे। एक मोठा केक इकडे ठेवला गेलेला आहे। अण्णा बनसोडे यांनी हा केक आणलेला आहे। खरं तर काही वेळापूर्वीच आपण बातमी पाहिली की शरद पवार अजित पवार यांनी एकत्र यावं अशी इच्छा अण्णा बनसोडे यांनी व्यक्त केली। त्याच अण्णा बनसोडे यांनी अजित पवारांसाठी हा केक आणलेला आहे आणि अजित पवार यांचा वाढदिवस जो उद्या आहे त्याचं सेलिब्रेशन आजपासून केलं जात आहे। अगदी काही वेळापूर्वी आपण पाहिलं की अजित पवार यांनी मुख्यमंत्री व्हावं अशी अपेक्षा व्यक्त करणारा मजकूर एका केकवर लिहिण्यात आलेला होता आणि काल तो केक अजित पवार यांनी कापलेला होता। त्यामुळे ही दोन दृश्य आपण पाहतोय। अजित पवार यांच्या वाढदिवसाचं सेलिब्रेशन आजपासूनच सुरू झालेलं आहे। अजित पवार यांनी मुख्यमंत्री व्हावं अशी अपेक्षा अशी मनीषा अनेक कार्यकर्त्यांनी नेत्यांनी वारंवार बोलून दाखवली आहे आणि शपथविधी सोहळ्यामध्ये जे वाक्य बोललं जातं तो मजकूर केकवरती लिहिला गेलेला होता आणि तो केक अजित पवार यांना काल देण्यात आला। तर आज अण्णा बनसोडे यांनी एक मोठा केक आणलेला आहे अजित पवारांसाठी आणि त्यांच्या वाढदिवसाचं सेलिब्रेशन कार्यकर्ते उत्साहात आनंदात करताना आपल्याला दिसतायत। पिंपरी चिंचवडमध्ये आज अजित पवारांचा एक मेळावा आयोजित करण्यात आलेला आहे। त्यासाठी अजित पवार आज पिंपरी चिंचवडमध्ये आहेत। खरं तर डॅमेज कंट्रोलसाठी ते पिंपरी चिंचवडमध्ये आहेत असं बोललं जात आहे। कारण का अजित गव्हाणे हे शरदचंद्र पवार पक्षामध्ये गेले आणि त्यानंतर अजित पवारांना मोठा धक्का बसला होता। असं डॅमेज कंट्रोल करण्यासाठी म्हणूनच अजित पवार पिंपरीच्या दौऱ्यावरती आहेत पिंपरी चिंचवडच्या आणि उद्याच्या वाढदिवसानिमित्त आजपासूनच अजित पवार यांच्या वाढदिवसाचं सेलिब्रेशन कार्यकर्ते आणि त्यांचे निकटवर्तीय करताना आपल्याला दिसतात। अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त हा एक मोठा केक अण्णा बनसोडे यांनी आणलेला आहे। अण्णा बनसोडे यांनी आपली इच्छा बोलून दाखवली की अजित पवार आणि शरद पवार यांनी पुन्हा एकदा एकत्र यावं। राजकारणात कधीही काहीही होऊ शकतं असंही ते म्हणाले होते। याच्या आधी जुन्नरचे आमदार अतुल बेनके यांनी देखील अशाच प्रकारची इच्छा बोलून दाखवलेली होती आणि त्याच अण्णा बनसोडे यांनी अजित पवार यांच्यासाठी हा केक आणलेला आहे। अजित पवार आणि शरद पवार यांनी एकत्र यावं अशी इच्छा व्यक्त करत असतानाच डीपीडीसीच्या मीटिंगमध्ये जे झालं ते सुद्धा आपल्याला दृष्टिआड करता येणार नाही। कारण का त्या मीटिंगमध्ये अजित पवार आणि सुप्रिया सुळे यांच्यामध्ये सुद्धा काहीशी वादावादी झाली किंवा बोलण्याची संधी देण्यावरून आणि न देण्यावरून दोघांमध्ये दावे प्रतिदावे केले गेले। त्यामुळे एकीकडे आमदार अपेक्षा व्यक्त करतायत की अजित पवार आणि शरद पवार यांनी एकत्र यावं, पण खरंच तशी परिस्थिती ग्राउंड लेवलला आहे का हा प्रश्नही उपस्थित होतोय। सध्या आपण दोन दृश्य पाहतोय। अजित पवार यांचा उद्या वाढदिवस आहे आणि त्याचा जल्लोष, त्याचा उत्साह, त्याचा आनंद कार्यकर्त्यांमध्ये 2 दिवस आधीपासूनच आपल्याला दिसून येतोय। एक भला मोठा केक अण्णा बनसोडे यांनी अजित पवार यांच्यासाठी आणलाय, तर एका कार्यकर्त्यानं अजित पवारांनी मुख्यमंत्री व्हावं अशी इच्छा बोलून दाखवणारा केक आणला होता। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।